दाल गोश्त. नेहमी सिंपल मटण, पण आज थोडंसं काहीतरी वेगळं. मटण दाल गोश्त. चला तर मग झटपण पाहून घेऊया. पण तत्पूर्वी तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल पनवेल फॉर फिएस्टामध्ये. चला, येथे सर्वप्रथम मी 2 मोठे चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे चणा डाळ छान व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं तेल, म्हणजे अर्धा पळी तेल घालून ते छानपैकी मिक्स करून त्याला 3 शिट्या येईपर्यंत आपण छानपैकी शिजवून घेऊया. मी डाळ फुगत घातली नव्हती, त्यामुळे ती पूर्ण शिजण्यासाठी मी 3 शिट्या घेतलेल्या आहेत. 3 शिट्या झाल्यावर 5 मिनिटं बंद ठेवून आता आपण कुकर उघडून पाहूया. डाळ व्यवस्थित छानपैकी शिजलेली आहे. आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता डाळ बघा किती छान व्यवस्थित शिजलेली आहे. आता ही डाळ आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. पुन्हा तोच कुकर मी क्लीन करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 4 पळ्या तेल घालून घेतलेले आहे. तेल छानपैकी व्यवस्थित गरम होऊन द्या. आता त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंग आणि 4 मिरी घालून घेतलेली आहे. ती थोडा वेळ झालं की लगेचच आपण त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घालून घेऊया. मला ना मटणामधली चरबी फार आवडते, त्यामुळे मी त्याच्या मटणासोबतच थोडीशी चरबी आणली होती, फॅट्स, तर तेही यामध्ये कांद्यासोबतच मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता छान कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला छानपैकी परतून घेऊया. आपला कांदा छान परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये मी अर्धा किलो मटण घातलेलं आहे. मटण छानपैकी धुवून घेतलेलं आहे. आता ते थोडा वेळ आपण असंच मीडियम फ्लेमवर छानपैकी परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर परतल्यावर 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि 1 मिरची चवीसाठी मी घालून घेतलेली आहे. आता हेही छान असंच मीडियम फ्लेमवर 1 मिनिटभर रोस्ट करून घेऊ. आता 1-1.5 मिनिट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 टोमॅटो मीडियम साईजचा मी कापून यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हा टोमॅटो पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत, म्हणजे पूर्णपणे त्याचा जो शिजेपर्यंत आपण ह्याला छानपैकी परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता टोमॅटो फार छान गळून गेलेला आहे. आता त्यामध्ये मसाले 2 चमचे धणा पावडर आणि 1 चमचा हळद. माझा हळदीचा चमचा छोटा आहे, पण तुम्हाला 1 चमचा हळद पुरेशी आहे. आता तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, मी येथे 5 चमचे एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तुमचा मसाला जसा तिखट असेल तसं तुम्ही ते तिखट घालून घ्या. पुन्हा एकदा हे मसाले असेच आपण छानपैकी परतून घेणार आहोत. आता छानपैकी तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे. हळूहळू अजून तेल सुटेल. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ देखील घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा 2 मिनटं आपण परतून घेऊया. बघा छानपैकी सगळं काही मस्तपैकी अगदी तरी सुटलेली आहे त्याला थोडी. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे दालगोश्त मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जर दालगोश्त मसाला नसेल तर गरम मसाला थोडासा 1.5 चमचा घालून घ्या. पण यामध्ये मटण मसाला वापरू नका. हा तुम्ही गरम मसाल्यावरच बनवा, जेणेकरून त्याचा जो रिअल टेस्ट आहे तो तुम्हाला येईल. आता पुन्हा थोडासा रस मला कमी वाटत होता, त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी अजून घातलेलं आहे. आता याला छानपैकी आपण 3 शिट्या देऊन शिजून घेऊया. 3 शिट्या झालेल्या आहेत. थोडा वेळ 5 मिनिटं मी गॅस बंद करून ठेवला होता. आता पहिले मटण चेक करून घेऊया. येस, मटण आपलं व्यवस्थितपणे शिजलेलं आहे. आता आपण आपली जी डाळ होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे आणि पुन्हा गॅस ऑन करून 5 मिनिटं हे सगळं एकत्र मिक्स होण्यासाठी, एकत्र शिजवण्यासाठी ठेवून देऊया, जेणेकरून डाळ, मटण आणि मटणाला डाळीची चव व्यवस्थितपणे लागेल. आता 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटं मी झाकून ठेवलं. आता तुमचा रेडी आहे दाल गोश्त.
आता आपण सर्व करून घेऊया. ही दालगोश्त भाकरी किंवा तंदुरी रोटी याच्यासोबत देखील छान लागेल आणि राईससोबतसुद्धा खूप छान लागतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तिला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.